आणि जे तुम्ही मिस केलंय त्यावर झटपट एक नजर टाकूया. प्रेक्षक हो, ज्या पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेने तुम्हाला अक्षरशः वेड लावलंय त्या मालिकेतील प्रत्येक टर्न्स अँड ट्विस्ट तुम्हाला माहित असायलाच हवेत नाही का? एकीकडे आकाशची झोप उडालेली असते, त्याचं डोकं गरगरत असतं, तर दुसरीकडे वसू दुष्ट लकीला अद्दल घडवत असते. वसू खूप थंड आहे, वसू काढते. तुला वेळ लागले का वसू? वसू तू माझा छळ करायचा तेव्हा मला याचा त्रास व्हायचा. गोष्ट सांगू तुला शार्दूल, तुझ्यासारखी विकृत माणसं जी असतात ना ती दुसऱ्यांना असंख्य यातना देऊ शकतात, पण स्वतःवर एक ओरखडा आलेला त्यांना सहन होत नाही. वर भयानक वाटतोस पण आतून पोकळ आहेस तू, पोकळ. आकाश कसा बसा स्वतःला सावरत वसूला शोधू लागतो. वसुंधरा, आकाश जवळ आल्याचं लक्षात येताच वसू थोडीशी गोंधळते. वसू वसू जाऊ नको. वसू सोड मला. ती लकीच्या खोलीतून बाहेर पडते आणि आकाशला त्यांच्या बेडरूम मध्ये नेऊन झोपवते. हो ते लकी भाऊजींना पाणी हवं होतं ना, पाणी द्यायला आले होते. चक्कर सगळं होतं, मला कळत नाही. मी आहे ना, तुम्ही चला, मी आहे. चला कोणी नाही. सावकाश. सावकाश. काय होतं मला काही कळतच नाहीये. तुम्ही शांत व्हा, या झोपा झाला. चोखे वसू आपल्या बेडरूम मधून निघायला लागते, पण तेवढ्यात अर्धवट झोपेत असलेला आकाश तिचा हात पकडतो आणि तिला थांबण्याची विनंती करतो. प्लीज जाऊ नका ना. काही सुचत नाही काही. प्लीज जाऊ नका. दरम्यान लकी सुटकेसाठी जीवतोड प्रयत्न करत असतो. मायबाप प्रेक्षक हो, लाखात एक आमचा दादा या मालिकेतील रोमांचक ट्विस्ट पाहून तुम्ही थक्क व्हाल. सूर्या या की बसा. या बस. छत्री सूर्याच्या घरी येतो आणि त्याला जालिंदरचा निरोप देतो. कसं येणं गेलं? डॅडीनी तुला भेटायला बोलवलंय. वय चला की जाऊया. चला असंच कसं चला? हा, तुळजाचा साखरपुडा करायचं ठरलंय म्हणून तुला बोलवायला निरोप पाठवलाय. जरा तयारी तरी कर. असं येणं बरं दिसतंय का? छत्रीच्या बोलण्याची सूर्याला काही टोटल लागत नाही. पण तुम्ही काय बोलता ते नक्की कळणं झालंय मला. छत्री सूर्याला त्याच्या आणि तुळजाच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओ बद्दल सांगतो आणि इथे सूर्याचा मोठा गैरसमज होतो. सूर्या, तुझा आणि तुळजाचा व्हिडिओ सगळ्या गावात व्हायरल झालाय. तेव्हा डॅडीनी ठरवलंय साखरपुडा उरकून टाकायचा, म्हणून तर मी निरोप द्यायला आलोय. तुळजा साखरपुड्याला तयार झाली? त्या काय डॅडींच्या शब्दाबाहेर आहेत का? साखरपुड्याला जायचंय म्हणून सूर्याला त्याच्या चारही बहिणी मिळून नटवू लागतात. शेवटी सूर्या साखरपुड्यासाठी नटून थटून तयार होतो. कडक कसं दिसते? उजगावणं तर वाटत नाही ना? दादा 1 नंबर वाटतोय. नाही, त्याची स्टाईल भारी, स्वभाव साधा. लाखात एक आमचा दादा. सगळे जण आनंदाने जालिंदरच्या घराच्या दिशेने रवाना होतात. मंडळी, सावळ्याची जणू सावली या मालिकेने अक्षरशः धुमाकूळ घातलाय.
मेहेंदळे कुटुंबाच्या पार्टीत आलेल्या मुलींच्या घोळक्यात सावली दिसताच तिलोत्तमा तिला दारातच अडवते. थांब. तिथेच सर्वांसमोर तिलोत्तमा सावलीचा अपमान करते. कोण आहेस तू? इथे काय करतेस? मोठ्या श्रीमंतांच्या पार्टीमध्ये काय फुकटचं गिळायला आली आहेस तू? तुला माहितीये पार्टी कोणाची? रूपम कॉस्मेटिक्सच्या मालकिणीची तिलोत्तमा मेहेंदळेची ही पार्टी आहे. आणि माझ्या सगळ्या गेस्टच्या समोर तू अशी येणार आहेस? हं? घरातून निघताना जरा एकदा आरशात बघायला पाहिजे होतं. एकदा. कुठून कॉन्फिडन्स येतो या अशा पोरींना? कमाल आहे. सिक्युरिटी, या मुलीला इथून हाकलून द्या. थांबा. इतक्यात भैरवी तिथे येते आणि सावलीची खोटी ओळख करून देत परिस्थिती सावरण्याचा प्रयत्न करते. काय झालंय? ही माझ्या सोबत आहे. ही मुलगी तुझ्या बरोबर आहे? अगं ही सावली आपल्या ताराची हेल्पर आहे. तुला ताराची असिस्टंट म्हणून दुसरी मुलगी नाही मिळाली? हीच मिळाली? डिस्गस्टिंग. तिलोत्तमा भैरवी समोर आपली नाराजी व्यक्त करत तिथून निघून जाते. मी या मुलींना लगेच आत पाठवा. नंतर कपटी भैरवी निरागस सावलीला बाजूला घेऊन जाते आणि तिला वाईट पद्धतीने सुनावते. तुला किती सांगितलं, ती लपवलं तरी कुठून ना कुठून सारखी समोर येतेसच. अगं बाई, आमचा सारखा सारखा असा विचका करणं बंद कर आता. जा आता इथून. आज जा, गाण्याची नीट तयारी कर. आणि शक्यतो तुझं हे थोबाड आहे ना, हे कोणाच्या समोर येऊ देऊ नकोस. चल निघ. मंडळी लाखात एक आमचा दादा या मालिकेतील एक रंगतदार घटना सांगायची राहूनच गेली. अहो, सूर्या आपल्या बहिणींसोबत निंबाळकर वाड्यात येतो. साखरपुड्याची जय्यत तयारी पाहून भाऊ बहिणींचे चेहरे आनंदाने उजळतात. अरे या सूर्यकांतराव या, तुमचीच वाट बघत होतो. पाताळ यंत्री जालिंदर सूर्याला मान सन्मान देत आत वाड्यात घेऊन जातो. या तिथे तो सूर्याची सर्वांची ओळख करून देतो. या बसा. अहो, खाली कुठं बसताय? वर बसा की. बसा. बरं का मंडळी, हे सूर्यकांतराव लय कर्तबगार आहेत बरं का. घर, दुकान आणि घरातल्या 5-5 जणांना एकटे सांभाळतात. तुम्हाला सांगतो, यांच्यासारखा पोरगा अख्ख्या साताऱ्यात शोधून सापडणार नाही. मालन प्रेमाने सूर्याची विचारपूस करते. तू कधी आलास? आता चाललोय. आणि बाकीच्या कुठे आहे ते? बाहेर बसलेत. ठीक आहे. भोळ्या सूर्याला भाबडा विश्वास बसतो की त्याचा आणि तुळजाचा खरोखर साखरपुडा होणार आहे. इथं तर खरंच माझ्या साखरपुड्याची तयारी चालली. मला काही सुधारणा झाले, पण मला एक कळलं, तुळजा कशी काय लग्नाला तयार झाली? ती खरंच तयार झाली असेल ना? डॅडी, आलो मी. हो. सूर्या, दूर तर शत्रुघ्नही त्याला तसंच वाटण्यास भाग पाडतो. कुठं निघालायस तिकडे? तुळजाला भेटायला चाललाय का काय? जरा दम धीर धारा केल्या का? नाही, फक्त विचारायचं होतं तिला. म्हणजे तुम्ही सगळ्यांनी साखरपुड्याची नीट चर्चा करून ठरवलं ना? तुळजाचा पण होकार. सगळ्यासनी विचारण्यासारखं काय आहे त्यात? हा, लय लोट नाका घेऊ. डॅडी जे ठरवणार तेच होणार. हा, चला
पाहुणं वाट बघते तिकडे. हा? आलो. या सगळ्यामुळे सूर्या मात्र आनंदून जातो. आणि जाता जाता मंडळी, ज्या मालिकेशिवाय तुम्हाला चैन पडत नाही त्या 7व्या मुलीची 7वी मुलगी या मालिकेतील प्रत्येक घटना तुम्हाला माहीत असायलाच हवी. अद्वैत इंद्राणीला नेत्राच्या तब्येतीबद्दल माहिती देतो. आता नथिंग टू वरी. नेत्राशी बोललीये मी. ओके, मी आहे वर. आधी अस्वस्थ रुपाली आपला डाव यशस्वी झाला की नाही हे जाणून घेण्यासाठी अद्वैतकडे विचारपूस करू लागते. आधी नेत्रा कधी चाली? तू इतका वेळ कुठे राहिला होतास? आणि तुम्ही आईस्क्रीम आणलेत ना, आपण सगळ्यांनी मिळून खाऊया. हा, अद्वैत तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून तिथून निघून जातो. फाल्गुनी जरा केतकीला भाजी टाकायला सांग. यामुळे रुपालीच्या मनात आपल्या कपटी योजनेबद्दल शंका निर्माण होऊ लागते. हे सगळं एवढे शांत काय? नेत्राच्या बाळाला काहीच झालं नाहीये. एवढं जालिम विष दिलं होतं मी, तरी बाळ वाचलं कसं? दरम्यान अद्वैत नेत्राला औषधांबाबत माहिती देतो आणि पुढे तिला बाळाबद्दलही सांगतो. बरं, या नवीन सुरू केलेल्या गोळ्या आहेत. आधीच्या गोळ्या कंटिन्यू करायच्या. राहिलं लक्षात? हो. बरं, तुला खरंच काही त्रास होत नाहीये ना आता? आता अजिबात दुखत नाहीये, काहीच त्रास होत नाहीये. पण जेव्हा दुखतं ना तेव्हा जीव जातो. मित्र, बघ, आपलं बाळ सेफ आहे. आणि जर तसं काही असेल तर परवा टेस्ट केल्यावर आपल्याला कळेलच. डॉक्टरांनी आता औषधं दिली आहेत ना, बरं वाटेल तुला. यावेळी नेत्रा आपल्या मनातील शंका अद्वैत समोर व्यक्त करते. नेत्र, नक्की काय सुरू आहे तुझ्या मनात? साहेब, हे जे असं अचानक पोटात दुखतंय माझ्या, त्यामागे विरोचक नसेल ना? मात्र अद्वैत तिची भीती निराधार असल्याचं स्पष्ट करून तिला आधार देतो. त्याचा काय संबंध आहे? विरोचक कसं काय करू शकेल? तुझ्या मनातले विरोचकाबद्दलचे विचार, तुला वाटणारी ही भीती, हे सगळं काढून टाक मनातून. सगळं व्यवस्थित होणार आहे मित्र. आपल्याला अजून असे 7 महिने काढायचे. मंडळी, ही फक्त एक झलक झाली. या मालिकांचे संपूर्ण एपिसोड्स पाहण्यासाठी आत्ताच झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व मालिका कधीही कुठेही, तेही एकदम फ्री. फक्त झी5 वर. कारण झी5 टीव्ही आहे आपला टीव्ही.